2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. तर साई स्टार विगर संघ आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे कारण आपण निर्धारित वेळेवरती या ठिकाणी पोहोचला नाहीत आणि त्यामुळे आयोजकांच्या वतीने तुम्हाला ही पॅनल्टी लावण्यात येते. तर कुठल्याही संघाने अशा प्रकारचं कृत्य करू नका, नियमांचं उल्लंघन करू नका, वेळेवर पोहोचा जेणेकरून स्पर्धा थांबता कामा नये, सामने थांबता कामा नये. तर या मैदानाच्या दिशेने सामना सुरू होते. जय हनुमान खारघर. तर 20 मिनिटांमध्ये जय हनुमान खारघर संघ तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करायचे. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील आणि याच पद्धतीने तुम्हाला मात्र ही 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तर कोट नगर संघाकडनं सलामीची जोडी मैदानावरती येत असताना सलामीवीर दोन्ही संघाचे 12th मॅन येऊ द्या. 12वा खेळाडू राखीव खेळाडू येऊ द्या. कोट नागा संघ नाईक आपण 12th मॅन पाठवायचं आहे. कोणी असेल तर चालेल आम्हाला प्रेक्षकांमध्ये किंवा तुमचा चाहता, फक्त आम्हाला नावं ही कळायला हवीत. तर आमच्या स्टार टेनिस क्रिकेट यांचे निखिल बाबर आणि त्याचबरोबर आमच्या स्कोरर लावा समालोचकांना देखील त्याची मदत होईल. तर स्ट्राईकला केदार भोईर, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला फलंदाज साहिल. गोलंदाजी मार्कवर हर्ष सज्ज होतोय. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील हा खरं तर 4था सामना आहे, पण काही कारणास्तव आपण तो 3रा खेळ होतोय. तर 12:26 झालेले आहेत, लक्षात असू द्या. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला समोर क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का केदार भोईर बाद होतोय रॉयल डक वरती. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की. थँक्यू. नक्कीच गजाननजी वास्कर, रोहिदास कोळी, बामा कोळी, मुराजी शेळके आणि सुखीर घरत यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर खारघरचे मान्यवर मुकुंदजी भगत यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती यायचं, आपलं स्वागत आहे. यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू जाधव, यावेळेस शॉट थर्ड मॅनच्या दिशेने अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज केदार बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहता येता नवीन फलंदाज यावेळेस स्ट्राईक मिलिंद येतो स्ट्राईकला. स्ट्राईकला यावेळेस मिलिंद 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज हर्षल. फुलटॉ चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात मिलिंद. मात्र इथे स्वतःचं अकाउंट ओपन केलं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. पहिल्या चेंडूवरती हर्षलने आल्याच मात्र केदारला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर मात्र मैदानावरती मिलिंद येताना आपण पाहतोय. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. पंचांच्या भूमिकेत मयूर पाटील आणि नाना कोळी असे 2 पंच आमच्या ठिकाणी नक्कीच या सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आलेली आहे. तर संदीप ठाकूर आणि गुड्डू जोशी यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन मंचावरती आपण यायचं, स्थानापन्न व्हायचंय. चांगलं कमबॅक वाईड नंतर हर्षल मात्र हा चेंडू ऑफस्टमवरती पिचिंग करतोय. फलंदाज साईला इथे मात्र हा चेंडू मिडल करता आला नाही आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू येते. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 3 RCC ट्रॉफी 2021 हे पर्व. ठिकाण पेडगावचं हे मैदान. हो यावेळेस फुलर लेंथ चेंडूला टॉस केलं होतं आणि अशा प्रकारे आणखीन एक डॉट चेंडू होते. थोडीशी एक्साइटमेंट त्या ठिकाणी उत्साह पाहायला मिळाला एस्टांच्या मागे, पण हा डॉट चेंडू येते आणि डॉट चेंडूने मात्र नक्कीच
धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 धावा, एक गडी गमावलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हर्षल. राऊंड द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, एकच धाव मिळेल. खूप चांगला थ्रो येतोय आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती होते. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त धाव आलेले 4 आणि 1 गडी बाद केले. आज आपण या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक जिशानच्या माध्यमातून पाहिली. हॅट्रिकचा विचार केला तर सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण हॅट्रिक होताना पाहत असतो, पण काही स्पर्धा अशा संपन्न होतात तिथे एकही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत नाही. बऱ्याचदा अर्धशतकही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आज तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 4 आहे. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ न घेता. तुम्हाला 15 मिनिटं शिल्लक आहेत, लक्षात असू द्या. खारघर संघ 15 मिनिटं शिल्लक आहेत. 15 मिनिटात ही 3 षटकं आपण कंप्लीट करायचे आहेत. पहिलं सत्र तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पंचांनाही नक्कीच विनंती असेल की आपणही वारंवार नक्कीच सूचित करा त्यांना. तर गोलंदाजी मार्कवर महेश भोईर येतात. गोलंदाजी मार्कवर जय हनुमान खारघर. आपण शिवशक्ती खारघर हा संघ देखील पाहत असतो आणि आपण पाहिला तर हा एक दुसरा संघ खारघर विभागातील जय हनुमान खारघर संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतायत. आणि पहिल्या षटकाच्या अंती त्यांचा हा निर्णय अत्यंत योग्य आपल्याला पाहायला मिळाला, कारण फक्त 4 धावा आणि त्याचबरोबर एक फलंदाजालाही बाद केले, केदार भोईरला. हो, यावेळेस डेड बॉल, कारण फलंदाज साहिल हे नक्कीच तयार नव्हते हा चेंडू फेस करण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर महेश येत आहेत. हा डेड बॉल आणि पुन्हा एकदा महेश सज्ज होते. स्ट्राईकला साहिल. प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती जे प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो, यावेळेस फुल टॉस होता, मिडल करता आला नाही. नोचा इशारा येतोय, कारण कमरेच्या वर हा चेंडू होता आणि फ्री इथे मिळणार. आणि नोच्या आधाराने मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 5. फ्रीड मिळतोय. पहिला चेंडू जो डेड बॉल झाला होता तो देखील अशाच प्रकारचा होता, पण यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. बॅटची काढा लागते, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो मात्र थोडासा वाईट येतोय, पण 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत आपण मुस्तफा शेखला पाहतायत. UPSCची तयारी ती करतायत आणि नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. रोहित वास्कर, सिद्धेश वास्कर असे गुणसंख्या लेखक सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं योगदान देत असताना. हो, यावेळेस हा चेंडू फुलर लेन्सचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाने मात्र लाऊड अपील केलं होतं, पण उत्साह जास्त होता अपीलमध्ये. कुठेही आत्मविश्वास दिसून आला नाही, कारण चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर येतो आणि यष्टीरक्षक नेहमीच असा प्रयत्न करत असतात. हा चेंडू यावेळेस चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट नंतर मात्र हा डॉट चेंडू येतोय. धावसंख्या धावफलकावरती 8. तर 6 स्टार व्हीगर आणि चिंचपाडा संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. आणि त्याचबरोबर अंश 11 खेळणे आणि रांजणपाडा हा संघ देखील दिसेल. चेंडू मागे येतोय आणि व्हीगर संघाला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. वाईटचा इशारा आहे. 1+1 आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 10 धावा. दुहेरी अंकात धावसंख्या प्रवेश करते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो यावेळेस महेश. स्ट्राईकला फलंदाज मिलिंद. राऊंड द विकेट. हो, यावेळेस स्टिअर केले, फक्त दिशा दिली आहे, वेगाचा वापर केला. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करतायत. चेंडूला पाडवलंय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार. दिलदार हाय दिलवाला, स्वभाव साधा भोळा. दादा बसलाय माझ्या मनामध्ये.
ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस रायगड मधी संजय ठाकूर. थँक्यू. तर धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. या षटकातील 3 चेंडू संपन्न झालेले आहेत. हा चौकार येतोय आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती धक्का लागल्यानंतर त्यानंतर मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली. या षटकात आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 4 धावा होत्या आणि हे षटक कोटनाका संघासाठी नक्कीच चांगलं ठरताना दिसते, कारण अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. राऊंड द विकेट. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पहिल्या टप्प्यात उचलत आहेत. तोपर्यंत ही 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 16 धावा. पहिल्या षटकात खूप जबरदस्त गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून आपण पाहिली. 4 धावा खर्च करत असताना पहिल्या चेंडूवरती केदार सारखा एक अत्यंत नामवंत फलंदाज, या संघाचा टॉप ऑर्डरचा फलंदाज, त्याने बाद केला. गोलंदाज महेश यावेळेस स्ट्राईकला पुन्हा एकदा मिलिंद, जो 7 या धावसंख्येवरती खेळतोय. रिव्हर्ससाठी पवित्रा घेतला होता, पण स्टान्स बदलल्या कारणाने कदाचित वाईट मिळणार नाही आणि पंच या ठिकाणी सांगतायत की आपण नक्की सफल झाला होता, आपण स्विचसाठी प्रयत्न करत होता, त्यामुळे हा चेंडू वाईट दिला जाणार नाही. हो, यावेळेस हवेत आहे झेलची शक्यता. झेल मात्र पकडता आला नाही. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक मधून पडून हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि या येत आहे 4 धावा. चेंडू ढेंगातून, फटीतून, भोकातून पसार झाला. दशरथ पाटील हे नाव जरी नुसतं घेतलं तरी हसायला येतं. करावे गावचे नक्कीच अत्यंत जबरदस्त असे कॉमेंटेटर, कॉमेडी विथ कॉमेंट्री किंवा कॉमेंट्री विथ कॉमेडी जरी तुम्ही म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धावा. तर या षटकात तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू वाईड आले होते आणि 1 चेंडू नव्हता, म्हणजे 4 अवांतर चेंडू होते. जवळजवळ 10 चेंडू हाताळण्यात आले होते या षटकामध्ये. दरम्यान आलेश शेळके यांचं आगमन होतंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 9 मिनिटात लक्षात असू द्या खारघर संघ, आपण वारंवार एकत्र येऊ नका, टाइमपास अजिबात करू नका, कारण जर आपण निर्धारित वेळेमध्ये ही षटकं कंप्लीट नाही केली तर कदाचित आयोजक तुम्हाला पॅनलाइजही करू शकतील. तर 2 षटकात 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर मागच्या षटकात 16 धावा आल्या. धावांची गती 10.00 आणि आमचे ड्रिंकर्स बघा किती लहान आहेत आणि सध्या तर मुलांना शाळात नाही आहे. शाळा हा प्रकार ते विसरलेले आहेत. मागील मला वाटतं 9 ते 10 महिने झालेले आहेत आणि ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत आणि आता मात्र काही शाळा सुरू करण्याचा प्रयत्नही होतोय, पण अजूनही काही काही जणांच्या मनामध्ये ही भीती आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पप्पू. हो, यावेळेस हवेतून लॉफ्ट करताय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली फलंदाज बाद होतोय. साहिलच्या खेळीचा होता अंत आणि मैदानावरती यावेळेस महेश भोईर यांनी झेल टिपली आणि अशा प्रकारे लागते दुसरा धक्का 20 या धावसंख्येवरती कोटनाका संघाला. सचिन शेटघरत सुभाष पाटील आहेत दादाचे खास, प्रीतम शेट नाईक सदा पाठीशी दादाच्या तो आस, दादाच्या पाठीशी आस, दादाच्या पाठीशी आस. सचिन शेटघरत सुभाष पाटील आहेत दादाचे खास, प्रीतम शेट नाईक सदा पाठीशी दादाच्या तो आस. सचिन शेट, प्रीतम शेट, संजय दादा व फिदा. सचिन शेट, प्रीतम शेट, संजय दादा व फिदा. क्या बात आहे. संजय ठाकूर यांचं गुणगौरव गाणार हे गीत, सांगणार हे गीत परमेश माळे यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेले गाणं. तर नक्कीच बामण डोंगरीचे संजय ठाकूर, स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाचे शिल्पकार, जी स्पर्धा नक्कीच आपण वहालच्या मैदानावरती पाहिली होती. गोलंदाज
पप्पूचा हा चेंडू मिलिंदला ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि अशा प्रकारे आता मात्र तिसऱ्या पंचांना मैदानावरती पाचारण करण्यात येईल, कारण पप्पूच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये नक्कीच काही त्रुटी आढळलेल्या आहेत, आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांना मैदानात या ठिकाणी जावं लागतं आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विवेक जोशी या स्पर्धेचे जे आयोजकही आहेत आणि आता मात्र पप्पूच्या ऍक्शन वरती आता मात्र पंचांची तिसऱ्या पंचांची नजर असेल. खरं तर आकाश घरत यांना मी विनंती करतोय, आपण मंचावरती या, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर पप्पूसाठी तिसरे पंच मैदानात आलेले आहेत स्टंपच्या अगदी मागे. हो, हा चेंडू टप्पापर्यंत वळतोय, पुन्हा एकदा बीट केलंय. नक्कीच शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय, पण तरीही नक्कीच न डगमगताना विचलित होता. मात्र पप्पू इथे गोलंदाजी करत असताना धावसंख्या धावपलकावरती 20 ही स्थिरावलेली, एकही धाव या षटकात आतापर्यंत आली नाही. मात्र एक फलंदाज बाद झालाय. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला अचंबित करून टाकले. सलग 3 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली. धावसंख्येबद्दल नक्कीच अंकुश लावण्यामध्ये पप्पूला यश आलंय. हो, यावेळेस झेलची शक्यता, मिड ऑफला सोपा झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळते मिलिंदला. गोलंदाज नक्कीच निराश झालेले आहेत, कारण आपण पाहिलं जरा एक सोपा झेल ड्रॉप होतोय हातातून. ज्या प्रकारे ओला साबण निसटतो तशा प्रकारे हा चेंडू निसटला आणि या षटकामध्ये मात्र ही पहिली धाव येते. हा झेल पकडला असता तर कदाचित निर्धाव षटक हे आपल्याला पाहायला मिळालं असतं. स्ट्राईकला येत आहे तेजस भोईर, एकने धावसंख्या पुढे सरकली, 21च्या घरामध्ये ही धावसंख्या जाते. हो, व्यावस बॅटची कडा, आता मात्र झेल स्वीकारला गेले स्टंपच्या मागे. फलंदाज होतात बाद, तेजस भोईर हे बाद होत आहेत गोल्डन डक वरती. हा लागतोय तिसरा धक्का कोट नाका संघाला. थँक्यू. नक्कीच 3 गडी बाद होत आहेत. धावसंख्या 21. हे षटक अत्यंत चांगलं राहिला खारघर संघासाठी आपण पाहिलं तर. आणि या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय धावसंख्या धावपलकावरती 21. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येत आहेत. विनय 12th मॅन या आपण तो विनय भगत अंतिम षटक घेऊन येत आहेत. विनय राऊंड द विकेट. चेंडू यावेळेसा गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर मागे जातोय, स्टंपच्या मागे डॉट हा चेंडू येतोय आणि अशा प्रकारे डॉट चेंडूने इथे मात्र विनयने आल्याला सुरुवात केलेली आहे. 21 ही धावसंख्या. हो, यावेळेस खोदून काढला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे झालेली चूक. चेंडू जातोय सीमा बार आणि हा येतोय चौकार. थँक्यू. अमोल जाधव यांचा आवाज तुम्ही ऐकला, मॅन फ्रॉम विक्रोळी. डोळ्यांनी दिसत नसलं तरी आईचं आणि आईच्या मंदिराचं आणि डोंगराचं काय सुंदर वर्णन केलंय. हे गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे
आणि त्यांच्या आवाजातही ते स्वरबद्ध झालेले. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता नाकारता येणार नाही. हा झेल मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नक्कीच सुटला होता, पण त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा पकडतात. अशा प्रकारे मिलिंदच्या खेळचा होते असतं. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 तर मिलिंदने वैयक्तिक 16 धावांची खेळी साकारली. रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. हो, हा चेंडू अत्यंत वेगवान, पण यष्टांच्या मागे इथे पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड आधी यष्टी रक्षकाला चकवलाय चेंडूने. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामच. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत ऑन साइडला. पहिली धाव वेगाने घेतली होती, त्यामुळेच दुसरी धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणातही थोडीशी चूक होते आणि अशा प्रकारे 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 31. अंतिम षटक, अंतिम षटकातील चेंडू मात्र शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. आकाश स्ट्राईकला. हा चेंडू फ्रंट फुट वर येऊन डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग ऑनच्या वरून आणि या षटकाने मात्र कोट नाका संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 37. बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. तर खेळाचं पहिलं सत्र संपलेल्या खेळाच्या पहिल्या सत्रात पूर्वार्धात नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंगला सामोरं जात असताना कोटनाका संघाने एकूण 4 षटकात 37 ही धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे आणि 38 धावांचं लक्ष्य आता मात्र जय हनुमान कारकर संघाला पूर्ण करायचं आहे. खेळाच्या उत्तरार्ध या मैदानावरती काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ विजय प्राप्त करेल आणि कोणता संघ या स्पर्धेतून नक्कीच निरोप घेईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुमच्यापर्यंत खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये मिळतील. आपण आता खेळाचं द्वितीय सत्र कसं असेल या वल्लभ गावचा एक जबरदस्त टॅलेंटेड कॉमेंटेटर, हिंदी भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व असणारा, सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण समालोचन करण्यासाठी जाणला जाणारा प्रवीण टेंबे येत आहेत मायक्रोफोनवरती. धन्यवाद. शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबा प्रेमाबळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबा प्रेमाबळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. डीजे मास्टर, आज वक्त बहुत कम है हमको 11 मुकाबले खेलने हैं. संतोष गरज सर 11 मुकाबले, ये तीसरा मुकाबला चल रहा है जिसमें वीगर टीम ने काफी इंतजार करने को हमें विवश किया, लेकिन इसके बाद जो मुकाबला होगा अंश 11 खेरने विपक्ष देवांश 11 चिंचपाड़ा दोनों. तो चलिए वीगर बनाम चिंचपाड़ा का मुकाबला होगा. तो वीगर टीम के कप्तान और चिंचपाड़ा टीम के कप्तान टॉस के लिए आपको जल्द से जल्द संपर्क करना है. तो मुकाबले की तरफ चलेंगे. जबरदस्त मुकाबला. इस मुकाबले में टॉस खारगर टीम ने जीता और ग्रामीण की हर टीम टॉस जीतने के बाद जो फील्डिंग का फैसला लेता है वही फैसला लिया और इस टीम के 4 गेंदबाजों ने
38 रनों पर बल्लेबाजों को रोका। कोटनगर टीम ने 37 रन बनाकर 38 का लक्ष्य रखा। अब देखना है कि ये खारगर विभाग की खारगर टीम इस मैदान पर किस तरीके से अपना प्रदर्शन दिखाकर ये मुकाबला जिताएगी। पिछले 2 मुकाबले मुस्तफा शेख बहुत मजा आया। दूसरे इनिंग में जब विनोद पाटिल सर कमेंट्री कर रहे तब एक गेंद पे 3 या 4 की जरूरत थी। उसके बाद दूसरे मुकाबले में भी एक गेंद पर 3 गेंद पे 5 की जरूरत थी। दोनों मुकाबले पैसा वसूल हुए, मजा आया दोनों मुकाबले में। और दर्शक ऐसे मुकाबले देखने के लिए आते हैं जो पिछले 2 मुकाबले हुए। यानी ये भी मुकाबला शायद वैसा हो सकता है, क्योंकि हम समझते हैं कि लो स्कोरिंग मैच है। 38 रन बहुत आसानी के साथ चेस होंगे, लेकिन ये 38 रन अगर आपके पास आपका कॉन्फिडेंस अगर ओवर कॉन्फिडेंस हो गया तो ये 38 रन चेस करने के लिए आपको पसीने बहाने पड़ सकते हैं। वही 2 मुकाबले में पसीने बहाने वाली परफॉर्मेंस हमें चिंद्रन टीम और घेसर टीम की ओर से देखने मिली। दोनों टीम के 12th मैन कमेंट्री बॉक्स में भेजिए। वीगर टीम के कप्तान, एक और आखिरी कॉल है, टॉस के लिए आइए। जबरदस्त मैच, दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। 24 गेंद पर 38 रनों की आवश्यकता। ये दुनिया बड़ी मतलबी है, इसलिए श्री कृष्ण कहते हैं जिस इंसान को आपकी कदर नहीं उसके साथ खड़े रहने से बेहतर है आप अकेला रहे, आप अकेला चले, अकेला लड़े। तो देखना है इस मैदान के अंदर किस तरह से टीम फाइट करेगी, बैटल कैसा होगा और मजा कितना आएगा। टॉस की तरफ चलेंगे। संदीप जी ठाकुर ने टॉस किया और टॉस जीता। टॉस का बॉस है चीन स्पाटा टीम। ढेर सारी शुभकामनाएं अगले मुकाबले के लिए। फिलहाल चलते इस मैच की तरफ। घमासान मुकाबला, 24 गेंदें जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता। स्कोरर ने टाइमर सेट कर दिया, 20 मिनट में 4 ओवर आपको समाप्त करनी होगी। कोटनाका वर्सेस खारगर, पहली गेंद, गेम ऑन। व्हाइट बॉल। तो इसी बीच मंच पर बुलाना चाहेंगे सम्मानीय अनंत भोपी, इनसे निवेदन है मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत। इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में पिछले 2 मुकाबले अंतिम गेंद तक खेले गए। दोनों मुकाबले में बहुत मजा आया। ये तीसरा मुकाबला। बल्ला पहले घुमा, गेंद बाद में गुडलैंड स्पॉट से पिक होके विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल। एक अच्छा गेंदबाज बनने के लिए आपको लेग कटर गेंदें, ऑफ कटर, यॉर्कर, स्लोवर डिलीवरी, फास्टर बॉल, गुडलैंड स्पोर्ट्स, ये गेंदें कब फेंकनी है इसका नॉलेज होना चाहिए। यॉर्कर गेंद पिछली गुडलैंड स्पॉट पर थी, इस बार थोड़ा आगे रखा, बेहतरीन गेंदबाजी। पहला गेंदबाज एक मास्टरमाइंड गेंदबाज होता है, वही इस्तेमाल किया है कोटनागा टीम ने केदार। तो इसी बीच हमारे गुड्डू जोशी, इनका भी आगमन हो चुका है, टूर्नामेंट के आयोजक। उनके साथ संजय जी ठाकुर भी आपने देखे, स्वर्गीय गोपाल शेठ नाइक ट्रॉफी के आयोजक है, बामन डोंगरी से बिलोंग करते हैं। उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे। बल्ले का थोड़ा भारी किनारा लगा, गेंद विकेट कीपर के हाथों में, 1 रन मुकम्मल। मास्टरमाइंड गेंदबाजी केदार, तारीफ करने होगी। कोटनाका से आई हुई टीम है, मजबूत टीम है, ताकतवर टीम है। जरूर इस मैदान पे खारगर टीम को फाइट दे पाएगी। उनके गेंदबाज ने 3 गेंदों पे बता दिया, महज 1 रन। शानदार गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी। एक वाइड बॉल, यानी कि टोटल 2 रन स्कोर कार्ड पर केदार। ये गेंद ऑफ स्टंप के करीब से गुजरती हुई निकली, जबरदस्त गेंदबाजी। क्या गेंदबाजी है। पावर प्ले में 9 खिलाड़ी सर्कल के अंदर है, 2 खिलाड़ी बाहर है, चारों दिशा खुली है, लेकिन खुले दिशा में खुले शॉट नहीं लगा पा रहे बल्लेबाज मधुर कड़ू। बड़े शॉट की तलाश, ग्लांस किया गेंद को, जबरदस्त फील्डिंग, रन आउट का मौका बन सकता है। मधुर का विकेट, मधुर की पारी समाप्त। पहला झटका लगा खारगर टीम को। कशाला वेडेपणा तू केलास रे, कशाला आगाऊपणा तू केलास रे, धावता फुकट तू आऊट झालास रे, धावता फुकट तू आऊट झालास रे। तो इसी बीच सम्मानीय जयेंद्र कोहली, इनका आगमन हो चुका है, हार्दिक स्वागत। हमारे वीआईपी डाइस पर भाऊ ठाकुर, गांवदेव फाइटर्स टीम के टीम ओनर थे पेट प्रीमियर लीग में। उनके साथ एबी डिविलियर्स के फैन आकाश करत, विराट कोहली के फैन विवेक जोशी,
कई फैन है यहाँ पर टेनिस बॉल क्रिकेट के जो इंटरनेशनल क्रिकेट को फॉलो करते हैं। भाई जोशी, इनका भी स्वागत है मंच पर। यॉर्कर गेंद, कमाल की स्लोवर डिलीवरी, चेंज ऑफ स्पेस डिलीवरी, पहली ओवर सक्सेसफुल, कंजूसी गेंदबाजी, पावर प्ले की ओवर समाप्त। 38 का पीछा करते करते खारगर टीम की रन संख्या 1 विकेटों के नुकसान पर 2 रन। डीजे 73 में आमच्या मार्चावरती आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय अमर पाटील साहेबांचं आगमन झालंय। तर सन्माननीय अमर पाटील साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती यावं। एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीने नुकतीच आमदार चषक ही स्पर्धा रोटपालीच्या गावामध्ये आपण बघितली। त्या स्पर्धेमध्ये दापोली संघ चॅम्पियन ठरला। 1 लाखाची स्पर्धा 5 दिवसामध्ये। त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आदरणीय अमर शेठ पाटील यांचं आगमन। मुकाबले की तरफ चलेंगे, मेहमान नवाजी भी इसके साथ की जाएगी। विक्रांत गेंदबाजी करेंगे। इस बार देखिए बल्ले के ऊपर गेंद लगी, ओहो कैच ऑफ द डे, जोरदार तालियां, सबसे बढ़िया कैच। अब ये वीडियो यूट्यूब पर आपको वायरल देखने मिलेगा स्टार टेनिस बॉल क्रिकेट लाइव के माध्यम से। पुन्हा इथं दिसलत ना तर घोडे लावीन एकेकाला। साहिल भोईर के लिए जोरदार तालियां, जबरदस्त कैच ऑफ द डे। मान गए, मैंने यही कहा था कि 38 रन बचाने हैं, इसके लिए आपको बहुत बड़ा युद्ध करना होगा। और खारगर टीम के खिलाफ साहिल भोईर की ये उड़ान जरूर उनको आसमान तक पहुंचा सकती है। एक और विकेट मिला, कोटना का टीम की गेंदबाजी बहुत ही तगड़ी, मजा आ रहा है मुकाबले में। शॉर्ट बॉल, एक और लगातार विकेट मिल सकता है, दूसरा बैक टू बैक 2 विकेट, मुकाबले में कमबैक। 38 रन बहुत महंगे साबित हो सकते हैं खारगर टीम को। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली 7 रंग। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली 7 रंग। धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है सजीवा। थैंक यू, क्या बात है। स्कोर 2 विकेट 3 विकेट स्कोर के आगे निकल गए। 38 रनों का पीछा करना है, मुश्किल बन सकता है खारगर टीम को। तो इसी बीच सम्मान्य कारू शेख, इनका आगमन हो चुका है, उनका हार्दिक स्वागत। साहिल बोहिर जिन्होंने कैच पकड़े विकेट कीपर, इनको फ्रेंड्स ग्रुप कोटनाका की ओर से 200 का इनाम। फुल टॉस गेंद, हैट्रिक कंप्लीट हो चुकी है, जोरदार तालियां। दूसरी विकेट हैट्रिक गेंदबाज विक्रांत के नाम पर, जबरदस्त गेंदबाजी। थैंक यू। मुस्तफक शेख स्कोर कार्ड पे ध्यान दे, 2 विकेट 2 रन 4 विकेट। क्या बात है, 2 रन 4 विकेट, विकेट ज्यादा रन कम है। निखिल बाबर जो हमारे ऑपरेटर है, लैपटॉप ऑपरेटर्स स्कोर को अपडेट कर रहे हैं, अलग ही उन्हें स्कोर लिखना पड़ रहा है। लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, क्योंकि कोई भी जीत सकता है। इस मुकाबले में कुछ कह नहीं सकते। और पेट के मैदान पर
कई ऐसे ऐतिहासिक मुकाबले हुए जहां पे रन बचाए भी गए और रन बनाए भी गए। गेंदबाज 4 गेंद पे 4 विकेट लेंगे और गेंद बाउंस होकर निकले विक्रांत की। अंपायर का इशारा वाइड बॉल, खराब गेंद है। क्रिकेट में 42 नियम्स होते हैं, उनमें से वाइड बॉल क्रिकेट का 22वां नियम है। 1 रनों के साथ टीम का टोटल है 3 रन स्कोर कार्ड पर, 35 रन और बनाने खारगर टीम को बड़ा संघर्ष है। ओपनर बाहर हो चुके हैं, अब पूरी जिम्मेदारी मिडल ऑर्डर के बल्लेबाजों पर। रिवर्स का इस्तेमाल हुई, डायरेक्ट हिट होने की शक्यता, लेकिन बाल बाल बचे। सक्सेसफुल ओवर की समाप्ति, तो अंपायर सिग्नल, यहां पे एलबीडब्ल्यू आउट, बल्लेबाज की पारी समाप्त और लगता हुआ 5वां झटका खारगर टीम को। या मावळा तू न मावळून तू कधीच केला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार। थैंक यू डीजे। 4 गेंद 4 विकेट, क्या गेंदबाजी है, क्या 6 गेंद पे 6 विकेट आएंगे। विक्रांत ने तो विक्रम बना दिया, कमाल की गेंदबाजी। टेनिस में गेंदबाज बहुत पिटते, लेकिन इन गेंदबाजों ने सबको चौंका दिया। हवा में गेंद और ये फील्डर के ऊपर से गेंद गई डिप्स बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। ये फायर कर दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर, गेंद जा रही है पहाड़ों के ऊपर, पप्पी लेने के लिए छक्का। थैंक यू। 7 नंबर के बल्लेबाज शुभम और उनके बल्ले से पहला छक्का लगा। जो काम दुनिया को लगे नामुमकिन, वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। अब नामुमकिन सा मुकाबला जीतना है, शुभम में ताकत है। स्लोवर गेंद की, विक्रांत चालाकी बहुत अच्छी थी, लेकिन गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर, वाइड बॉल। अंपायर की तारीफ करेंगे, पहले मैच से अंपायरिंग कर रहे मयूर पाटिल, तीसरे मैच में भी अंपायरिंग एक बड़ा टेम्परेचर के साथ। इस गर्मी में या इसे अंपायरिंग करना बहुत मुश्किल काम होता है, एक अच्छी जिम्मेदारी मयूर पाटिल ने निभाई है, स्वागत है उनका। अंतिम गेंद, टीम का स्कोर है 10। एक और बढ़िया शॉट स्क्वायर लेग के ऊपर से, खिलाड़ी बने दर्शक, गेंद गई सीमा पार, नंबर 6। छोड़ दिया जाए, सोड की तुझ्या यायचं तो इसी के साथ खारगर टीम की रन संख्या 2 ओवर का खेल समाप्त। 8 के रन रेट से 16 रन, टारगेट था 38 रनों का। अब बची है 2 ओवर और जीतने के लिए करीब 22 रनों की आवश्यकता, यानी अब रन रेट है प्रति ओवर 11 रन। खारगर टीम के 5 विकेट मैदान से बाहर, यानी आधी टीम बाहर हो चुकी है। अब बची आधी टीम इस मुकाबले को जिताने के लिए मैदान में संघर्ष करेगी। पिछले 2 मुकाबले में बहुत मजा आया। पिछले 2 मुकाबले अंतिम गेंद पे 1 गेंद पे 3, 3 गेंद पे 5, ऐसा समीकरण देखने मिला निखिल। यानी इस मुकाबले में भी उसी तरीके का समीकरण आपको जरूर देखने मिल सकता है। मजा आ रहा है मुकाबले में। 12 गेंदे 22, 11 रन प्रति ओवर। 2 तगड़े बल्लेबाज है, उनके अंदर क्षमता है। 2 लंबे छक्के लगाए बल्लेबाज शुभम ने, यानी शुभम पे सबकी निगाह होगी और गेंदबाज की निगाह भी शुभम के बल्ले पर होगी। तो मुकुंद भगत इनकी ओर से शुभम को 100 रुपए का इनाम। अच्छा क्रिकेट खेलोगे तो आपके लिए हमेशा तालियां बजती है, इनाम मिलता है, और वही नजारा आपको मैदान में देखने मिल रहा है। जबरदस्त मुकाबला, कोटला का टीम पर आप प्रेशर है क्योंकि शुभम ने 2 छक्के लगाए, 12 रन जुटाए अंतिम 2 गेंदों पर, यानी अच्छी बल्लेबाजी की। अब 2 ओवर 22 की आवश्यकता। लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक एंड पर पप्पू। स्लोवर गेंद, अजीबोगरीब शॉट, पप्पू का विकेट। ऐसा लगा कि इस गेंद पर पप्पू पास होंगे, लेकिन पप्पू हो गए फेल। अब 11 गेंदे
22 की जरूरत। वेसवची पारू नेसली गो नवा सारा वेसवची पारू नेसली गो नवा सारा सावतल गो बंदराला गो पारू दरियाचे पूजेला थैंक यू। तो इसी बीच हमारे मंच पर पीपीएल पेट प्रीमियर लीग के सर्व दमदार रॉयल आयोजक विशाल जोशी इनका आगमन हो चुका है। विशाल जोशी के लिए जोरदार तालियां, जिनकी ओर से पीपीएल सक्सेसफुल टूर्नामेंट देखने मिली। और पीपीएल का ड्रेस कोड यानी रतनबोर ट्रॉफी की याद दिलाने वाला ड्रेस कोड था। ये बड़ी जिम्मेदारी थी विशाल जोशी की, जिसको बखूबी निभाया। और आज इस जिम्मेदारी को निभा रहे उनके भाई यानी कि विवेक जोशी। दोनों भाई क्रिकेट में कितना प्यार करते हैं और क्रिकेट का नशा, क्रिकेट का रंग उनके खून में है। 11 गेंदे 22 की आवश्यकता। यह अजीबो गरीब गेंदबाजी, इतनी स्लो गेंद मैंने लाइफ में नहीं देखी। क्या बात है, ये गेंदबाज है तेजस, इतनी छोटी रफ्तार लेकिन गेंद बहुत ब्रेक करके फेंक रहे। यानी बल्लेबाज को जगह बनाकर शॉट कन्वर्ट करना होगा, जो लगभग मुश्किल होगा। बहुत ही स्लो गेंद है। अब 10 गेंद 21 रनों की आवश्यकता। ये बल्ले के पल्ले आई, बहुत करीबी मामला और गेंद गई सीमा पार। कारगर टीम के दर्शकों ने तालियां बजाई, लंबा छक्का। तर या दरम्यान आमच्या मंचावरती आमच्या स्पर्धेचे सर्व पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अमरदादा पाटील यांचं आगमन झालंय। पंच एक मिनिट थोडा कॅमेरामॅन आमच्या स्टेजवर कॅमेरा मूव्ह करा आणि त्यांच्या सोबत सन्माननीय राजू शेठ कडू पडगे या मान्यवरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पंच सामना सुरू करा। थँक्यू। तर मंचावरती आत्ताच आमदार चषक ही स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचे यशस्वी आणि दमदार आयोजक आदरणीय अमरदादा पाटील यांचं मंचावर हार्दिक स्वागत। आणि अमरदादा पाटील यांच्या वतीने रोटपाली गावामधील ग्राउंड, त्याच्यानंतर सेक्टर 10 मधलं ग्राउंड हे रोटपाली गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी देण्यात आलं। ही खूप मोठी ओळख आहे आदरणीय अमरदादा पाटील साहेबांची। 9 गेंद 15 की जरूरत। एक और स्लोवर डिलीवरी, कमाल की गेंदबाजी। ये तेजस गेंदबाज मुझे मुथैया मुरलीधरन की याद दिला रहे। मुथैया मुरलीधरन श्रीलंका के गेंदबाज जिनके नाम पर सबसे ज्यादा विकेट है और ये दिमाग का इस्तेमाल करते हैं, ताकत का नहीं। और ये मास्टरमाइंड गेंदबाज है तेजस की। 8 गेंद 15। गेंद को पंच किया, हवा में गेंद मिड ऑन पर है, फील्डर आएंगे तेजी से। एक रन इंपॉर्टेंट है, 2 रन कंप्लीट। एक और रन चुराई जाएगी। दोनों टीम जानती एक रनों से मुकाबला हम जीत सकते हैं, लेकिन ये गलतियां उनको मैदान से बाहर निकल सकती है। 8 गेंद 15 की जरूरत थी, 3 रन मिले। अब 7 गेंद जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। मजार मुकाबले में, पहले मुकाबले में घेसर बनाम जो मुकाबला हुआ था किरौली का, 1 गेंद 3 की जरूरत थी। दूसरा मुकाबला आरसीसी पेट बनाम चिंदरन का मुकाबला था, 3 गेंद 5 की जरूरत थी। यह है तीसरा मुकाबला। क्या ये भी कांटे का टक्कर भरा होगा? क्या ये मुकाबला अंतिम गेंद तक जाएगा? ये देखना उतना ही दिलचस्प होगा। बची अब 7 गेंद 12 की आवश्यकता। ये देखिए एक और स्लोवर गेंद, लेग कटर गेंदें फेंकी जा रही है। लगातार बल्लेबाज को बीट किया जा रहा है। जबरदस्त गेंदबाजी, तारीफ करने होगी तेजस की, तेजोमय गेंदबाजी। ओवर की समाप्ति 38 का पीछा करते टीम का स्कोर है महज 26 रन। 12 की जरूरत थी, अब बची 6 गेंद 12 की आवश्यकता। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम। याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजर येतात तिच्या अंगार, दरबार झाला गपगार। कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच। तो चलिए, भारत बनाम इंग्लैंड का टेस्ट क्रिकेट का मुकाबला चल रहा है इस वक्त
विराट कोहली का विकेट आया 11 रनों पर। तो इस मुकाबले की बात करेंगे, बची 6 गेंद, जीतने के लिए 12 की आवश्यकता। त्या दरम्यान स्पर्धेला सन्मान्य प्रवीण शेठ पाटील बुरदुल यांच्या वतीने 2000चं आर्थिक योगदान, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार। तो चलते मुकाबले की तरफ, बची 6 गेंदे, 12 रनों की आवश्यकता। गेम इज ऑन। कप्तान विशाल इस वक्त स्ट्राइक पर होंगे। जो कप्तान थे महेंद्र सिंह धोनी, MS धोनी, भारत के विनिंग शॉट खेलते थे। क्या मुकाबले को फिनिश करेंगे ये कप्तान? ये सेनापति है। कप्तान के बारे में कहा जाता है कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट, जो हमेशा पहले आगे रहते हैं। क्या ये कप्तान आगे बढ़कर अटैक करेंगे मिलिंद नामक गेंदबाज पर? 6 गेंद 12 की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग। मुकाबला अब धीरे धीरे हाई वोल्टेज बनता हुआ आखिरी गेंदों तक पहुंचता हुआ। ड्राइव कैच गेंद को विकेट मिल सकते हैं, रनआउट, लेकिन थोड़ा सा लेजी क्रिकेट दिखाया। 1 रन कंप्लीट। अब बची 5 गेंद और जीतने के लिए 11 की आवश्यकता। खारगर टीम अब इस वक्त थोड़ी सेफ में होगी, क्योंकि जिस बल्लेबाज ने लगातार 2 छक्के मारे थे वो शुभम इस वक्त स्ट्राइक एंड पर है और सबकी निगाह शुभम के बल्ले पर होगी। 5 गेंद 11 की आवश्यकता। खतरा है मिलिंद नामक गेंदबाज पर, खतरा है कोटला टीम पर, क्योंकि इस बल्लेबाज को आपको रोकना थोड़ा मुश्किल बन सकता है। यह गेंद हवा में गई, फील्डर है गेंद के नीचे, क्या कैच होगा? और ये बेहतरीन कैच, मुकाबले का टर्निंग पॉइंट। हवा के विपरीत दिशा में शॉट खेला, जिसके कारण कैच मिला। अब बचे 5 गेंदे, जीतने के लिए 11 की आवश्यकता। 4 गेंदे 11। जोरों से लगा, हाँ लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा। ये है उदासी, जान की प्यासी, छत से छत ले लो फांसी। लाखों दुखों की होती है ये वजह, हाँ वजह। जोर का झटका है, जोरों से लगा, हाँ लगा। क्या बात है, जोर का झटका लगा, लेकिन शुभम, सबकी निगाह इनके बल्ले पे थी। हवा के विपरीत दिशा में शॉट खेला, जिसके कारण शुभम का विकेट मिला कोटनाका के मिलियन गेंदबाज को। अब 4 गेंद 11 की आवश्यकता। सपने बड़े देखो, ये बड़े सपने आपको बड़ा बनाएंगे। 7 विकेट डग आउट में जा चुके हैं, 3 विकेट आखिर के बचे, लेकिन 4 गेंद 11 की आवश्यकता। कप्तान इस वक्त विशाल के सामने गेंदबाज मिलिंद। बहुत ज्यादा बाउंसर गेंद, अंपायर का इशारा, वाइट बॉल। मुकाबले में मजा आ रहा है। 4 गेंद 10 की आवश्यकता। आपके सपने बहुत जल्दी अपलोड होते हैं, लेकिन सपने डाउनलोड करने में पूरी जिंदगी निकल जाती है। अब देखना है इस मुकाबले में किस टीम का सफर अधूरा होगा, किस टीम का सफर पूरा होगा और किस टीम के सपने पूरे होंगे। 4 गेंद 10। कंधों के सामने से गेंद उछालकर विकेट कीपर के हाथों में परफ्यूम डिलीवरी। नाक के सामने से गेंद निकली और यहां पर डॉट बॉल की समाप्ति। 4 गेंद 10 की जरूरत थी। अब देखिए 3 गेंद 10 की आवश्यकता। क्या ये कप्तान मुकाबला फिनिश करेंगे? स्टंप देखिए अंपायर, स्क्वायर लेग अंपायर स्टंप, स्ट्राइक एंड के स्टंप आपको देखना है। तो अब 3 गेंद 10 की आवश्यकता। मिलिंद और विशाल एक दूसरे के सामने। घायल तो यहां पर हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उठ सका वही जिंदा है। मौका बन सकता है 8वें विकेट का। विशाल की पारी समाप्त। 3 गेंद पर करीब 10 की जरूरत थी, लेकिन अब 2 गेंद 10 की आवश्यकता। जानता राजा तो शिवाजी माझा, जानता राजा शिवाजी माझा, बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, ये बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, ये बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार, बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार। थैंक यू। क्या बात है, विक्रांत इस वक्त स्ट्राइक एंड पर हो गए। 2 गेंद 10 की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग। 2 गेंद सीमा पार अगर नहीं गई तो खारगर टीम सीमा पार जाएगी, यानी अपने घर पे। 2 गेंद 10, विक्रांत स्ट्राइक एंड पर। बहुत तेज गेंद थी, फुल टॉस। अब यह मुकाबला कोटला का टीम अपने पक्ष में कर चुकी है। इसलिए कहा जाता है कि चेहरे किसी क्रीम पाउडर से नहीं चमकते, चेहरे चमकते काबिलियत से, और काबिलियत आपको दिलाती है कामयाबी। निखिल, निखिल बेहतरीन कमेंटेटर है, लेकिन लाइव में स्टार टेनिस क्रिकेट में जुड़ चुके हैं। बेहतरीन प्रदर्शन है उनका।
लेकिन निखिल की भी आवाज आज 11 मुकाबले में आपको जरूर सुनने मिलेगी। तो मुकाबला फिनिश, और यह मुकाबला 11 रनों से 10 रनों से जीता है कोटनागा टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं, और इसी बीच हम खारगो टीम को देंगे ऑल द बेस्ट। तर मंचावर उपस्थित माजी स्थायी सभापती अमरजी पाटील यांचे या ठिकाणी या मंचावरती आगमन झालंय। पनवेल महानगरपालिका नगरसेवक आणि त्यांच्या माध्यमातून रोडपाळी विभागामधलं ते विकास कामं आपण पाहतोय। अतिशय या ठिकाणी कमी वयामध्ये आणि कमी वेळामध्ये त्याने विकास कामांचा या ठिकाणी जो विकास करून दाखवलाय तो निश्चित या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी माहीत असेल। त्याच्या कार्याचा आढावा म्हणून या ठिकाणी आणि आमच्या स्पर्धेवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि प्रेमापोटी या ठिकाणी या RCC पेठच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होत असताना अनिरुद्ध जोशी या स्पर्धेचे आयोजक विवेक जोशी यांचे काका यांच्या